आरटी प्रवेश 2026-27 तिसऱ्या यादीमधील पालकांना ॲडमिशन घेण्याचा आज शेवटचा दिवस। आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण आपली ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे किंवा आपले जरी डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशनसाठी दिले असतील तर आपण काळजी करायची नाही आहे, कारण आज आपण डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशनसाठी दिले तर पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये ते डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन होऊन किंवा आपली ॲडमिशन हे फिक्स होणार आहे। तर पालकांनी काळजी करायची नाही आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तिसऱ्या यादीतील पालकांना शेवटची मुदत आज जरी असली तरी चौथी यादीची तारीख ही समोर आलेली आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघायचे आहे, पण त्याच्या अगोदर आपण परत एकदा RTAचा डॅशबोर्ड बघायचा आहे। पहिल्या यादीमध्ये 79,749 जागा डिस्ट्रीब्यूट केल्या गेल्या, दुसऱ्या यादीमध्ये 12,943 जागा आणि तिसऱ्या यादीमध्ये 2427 पालकांनी आजपर्यंत ॲडमिशन घेतली आहेत। तर इथे आपण बघायचं आहे एकूण 95,119 आजपर्यंत ॲडमिशन झाले आहेत आणि आज अखेर फक्त 10,692 जागा या RTAकडे शिल्लक आहेत। आपण परत एकदा अर्जाची स्थिती बघायची आहे, आपला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि ते गो म्हणायचं आहे। आपणास आपल्या ॲप्लिकेशन स्टेटस दिसून जाईल। इथे बऱ्याच पालकांचे नॉट अप्रोच येत आहे। याचा अर्थ असा आहे की त्या पालकांना सीट मिळाली आहे पण त्यांनी अजूनपर्यंत ॲडमिशन घेतलेली नाही, तर ही सीट कोणाला दुसऱ्याला देण्यात येत असते। तर आपण इथे बघितले की आजपर्यंत फक्त 10,792 ह्या जागा आहेत। मात्र आता जी चौथ्या यादीसाठी पालक वेटिंगमध्ये आहेत त्यांना वेध लागले आहेत की चौथी यादी लागणार की नाही। तर आज मी आपणास सांगतो की चौथी यादी ही कधी लागणार। तर पालक वर्गांनो, जसा आजचा दिवस होईल तसा 2 ते 3 दिवसामध्ये RTAकडे सर्व शाळांना रिकाम्या जागाचे अपडेशन करावे लागेल आणि ते सर्व अपडेशन घेतल्यानंतर पुढील एका आठवड्यामध्ये म्हणजे 19 तारखेच्या अगोदर आपली ही चौथी यादी लागण्याची शक्यता आहे। पण चौथ्या यादीमधील पालकांनी एक काम सतत करायचे आहे, लिस्ट ऑफ स्कूल्स अलॉंग विथ अप्रूव्ड फीच्या कॉलमवर यायचे आहे आणि इथे आपला जिल्हा टाकायचा आहे। इथे आपला जिल्हा टाकायचा आहे, जिल्हा टाकून आपला तालुका पण टाकून घ्यायचा आहे आणि नेहमी आपले स्टेटस चेक करत राहायचे आहे। RTA म्हणायचे आहे आणि सर्च म्हणायचे आहे। सर्च म्हटल्यानंतर इथे आपण बघू शकत आहात की इथे बरेचसे स्कूल येतात आणि आपणास जर हवे असेल की त्या स्कूलमध्ये किती जागा आहेत तर ह्या जागा पण आपण चेक करायच्या आहेत, जेणेकरून आपणास कळून जाईल की आपला नंबर चौथ्या यादीमध्ये लागेल की नाही। तर चौथ्या यादीमधील पालकांनी हे काम प्रथम करायचे आहे। दुसरं काम की सर्व आपले डॉक्युमेंटेशन अप टू डेट ठेवायचे आहेत आणि जेणेकरून तुमचा चौथ्या यादीमध्ये नंबर फिक्स लागेल। सर्व डॉक्युमेंट आपण अपडेशनमध्ये ठेवून आपण ते सर्व डॉक्युमेंट RTAकडे जमा करायचे आहेत व्हेरिफिकेशनसाठी, जेणेकरून आपला नंबर हा लवकरात लवकर लागेल। तर पालक वर्गांनो, आज मी आपणास ह्या व्हिडिओमध्ये सांगितले की चौथी यादी कधी लागणार आहे आणि आज शेवटची मुदत आहे तरी तिसऱ्या यादीमधील पालकांनी काय करायला पाहिजे। तर पालकांनो, आपणास माझ्याकडून जर उत्तर हवे असेल की लिस्ट कशी चेक करायची, कोणत्या स्कूलमध्ये किती जागा आहेत, तर आपण मला तालुका, जिल्हा, आपल्या स्कूलचे नाव आणि विद्यार्थ्याचा वेटिंग क्रमांक टाका। आपणास मी लगेच त्याचा कमेंटद्वारे उत्तर देण्यात येईल। तर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर पालकवर्गांनो माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा। धन्यवाद, थँक्यू।